हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? तर आज आपण जात आहोत तळेगाववरून अहिल्यानगर. हो, आत्ताचे अहिल्यानगर आणि पूर्वी याचे नाव होते अहमदनगर. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर कसे झाले, हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर सुरू करूयात आपली जर्नी. तळेगाव पासून आम्ही सकाळी 8 वाजता निघालो, कारण सकाळी लवकर निघून वन डे ट्रिप करायची होती. आम्ही 8:30 वाजता चाकणला आलो. एवढ्या सकाळी आलो तरी सुद्धा खूप गर्दी आहे इथे. कारण वीकडेज आहे, त्यामुळे सगळेजण ऑफिसला जाण्यासाठी, कामावर जाण्यासाठी सगळ्यांची धावपळ चालू आहे. सकाळचे वातावरण किती छान वाटत आहे. एकदम प्रसन्न. हो, गाडी थांबली. ओके, स्टार्ट झाली परत. ते सिग्नल नसला तरी सगळेजण रूल मात्र चांगला फॉलो करतात. राईट. हो, मस्त. जेव्हा आपण बाहेर फिरायला निघतो तेव्हा रस्त्यामध्ये नाश्ता करण्यासाठी सगळ्यांची घाई असते. हे बघा, त्यांना नाश्ता करायचा आहे, साईडला झाल्या. त्यामुळे बाकीच्या गाड्यांना मात्र त्रास होतोच ना. पण जाऊ द्या, चालायचंच. नाश्ता इज इम्पॉर्टंट. मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची, म्हणजे ही माझी सवय बोलू शकता तुम्ही. म्हणजे कसं आहे, रस्त्याने जेव्हा पण कुठलेही बोर्ड असतात, जसं की एखाद्या नाश्ता सेंटर असेल किंवा हॉटेल असेल किंवा काहीही सेलिब्रिटींचा फोटो असेल, तर प्रत्येक मला वाचायला ना खूप मज्जा येते. म्हणजे एक प्रकारे ती सवयच आहे, पण छान वाटते. तर तुमच्यापैकी अशी कोणाला सवय असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ट्रेनचा प्रवास असेल तर तिथे मी स्टेशन वाचत असते, प्रत्येक स्टेशन. कारण आजूबाजूवाले नेहमी विचारत असतात, कोणतं स्टेशन आलं, कोणतं स्टेशन आलं. आणि जेव्हा आपण रस्त्याने प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला विचारायला कोण नसतं, पण तरी सुद्धा आपल्याला बघून ते वाचायला मज्जा येते. रस्त्याने गाडी चालवत असताना प्रत्येकाला घाई असते आणि प्रत्येकाला फर्स्ट पोहोचायचे असते. सर्वांचीच घाई चालू आहे सकाळ असल्यामुळे. पण मला तर मज्जा येते, कारण मी मस्तपैकी बॅक सीट वरच बसत असते नेहमी आणि छान व्हिडिओ शूट करत असते. आणि मला कोणता प्रवास आवडत असेल तर हाच, मस्त टू व्हीलर वरती बसणे, छान मस्तपैकी वारा एन्जॉय करणे, आजूबाजूचा नजारा एन्जॉय करणे, मज्जाच मज्जा.
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा विषय प्रलंबित होता व त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जयंती दिनास 300 वर्ष पूर्ण होत असतानाच या निर्णयाची अंमलबजावणी झाली. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रम घेतला होता. तेव्हा अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली गेली होती व त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले. अहिल्याबाई होळकर या अहमदनगर जिल्ह्यातील होत्या. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चंडी गावात झाला. मानकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे हे त्यांचे आई वडील. त्यांचे लग्न इंदूरच्या होळकर परिवारात झाले. त्यांनी धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे शासन सामाजिक कल्याण आणि मानवतावादी कार्यासाठी देशभर प्रसिद्ध झाले. देशभरात अनेक मंदिरे, घाट आणि धर्मशाळा बांधण्यासाठी त्यांनी भरभरून मदत केली. अहिल्यानगर मधील कव्हलरी टँक संग्रहालय खूप प्रसिद्ध आहे. टँक संग्रहालयामध्ये ब्रिटिश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आर्म्ड कॉर्प्स सेंटर आणि शाळा केंद्राजवळ स्थित असलेले कव्हलरी टँक संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन 1994 मध्ये DC जोशी यांच्या हस्ते झाले. आशियातील हे एकमेव संग्रहालय आहे. अनेक राजकर्त्यांच्या कारकिर्दी दरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे येथे ठेवलेले आहेत. येथे 40 देशांतील टँक देखील प्रसिद्ध केले गेले आहेत, जे अद्वितीय आहेत. Finally, we are here. Yes, आपण ज्यासाठी आलो आहोत अहिल्यानगरला, तर ती आपली मंजिल समोर दिसत आहे. तुम्ही पाहताय तो डोंगरावरती सर्वात उंच तो आहे चांदबिबीचा महल, ज्याची उंची आहे 240 फूट. चांदबिबी महल याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. चांदबिबी एक भारतीय मुस्लिम महिला योद्धा आणि शासिका होत्या. त्यांचा जन्म 1550 मध्ये अहमदनगर मध्ये झाला होता. त्यांना चांद खातून आणि चांद सुलताना या नावानेही ओळखले जायचे. त्यांना अनेक भाषांमध्ये प्रभुत्व होते, जसे की अरबी, तुर्की, फारसी, कन्नड आणि मराठी सुद्धा. त्या एक कुशल सितार वादक आणि चित्रकार होत्या. त्यांना तिरंदाजीमध्येही प्रभुत्व होते. त्यांनी बिजापूर सल्तनत 1580 ते 90 आणि अहमदनगर सल्तनत 1595 ते 99 यांच्यावर राज्य केले. त्यांना सम्राट अकबरच्या मुघल सैन्यापासून अहमदनगरची रक्षा करण्यासाठी सर्वाधिक ओळखले जाते. अहिल्यानगर शहरापासून पूर्वेला 10 किलोमीटर दूर अहमदनगर ते पाथर्डी रस्त्यावर 900 फूट उंचीच्या शहा डोंगरावर चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी वास्तू आहे.
निसर्गाने नटलेला हा रस्ता खूप सुंदर आहे. येथे खूप पर्यटक हे चालतही येतात. तर आपण लवकरच वर डोंगरावर जाणार आहोत आणि पोहोचणार आहोत आपल्या चांद बिबी महल येथे. तर मी खूप उत्सुक आहे. तर तुम्ही उत्सुक आहात याची मला नक्की खात्री आहे. तर लवकरच आपण पोहोचणार आहोत वर. तोपर्यंत या निसर्गाचा आनंद तर घेऊया. किती सुंदर आहे इथे. पावसाळ्यामध्ये छान हिरवीगार झाडे होतात इथे. पावसाळ्यात सुद्धा नक्की परत एकदा इथे आम्ही ट्रिप प्लॅन करणारच आहोत व त्यावेळेस पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करेन. वाव, छान झाडे, मस्त परिसर. येथे वारा खूप सुंदर वाहतो आणि बाईकवर राईड करत जाणे म्हणजे वा, जणू काही स्वर्ग सुख. ये, फायनली आपण पोहोचलो आहोत चांद बिबी महल येथे. तर पाहूयात आतमध्ये काय आहे. आपण आलो आहोत चांद बिबी महल येथे. याची उंची आहे 73 मीटर म्हणजे 240 फूट. वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी. या वास्तूला चांद बिबीचा महाल म्हणत असले तरी ती दुसऱ्या सलबत खानाची कबर आहे. दुसरा सलबत खान हा चौथा निजाम मुर्तजा याचा वजीर होता. मुर्तजाने त्याच्या चंगीज खान या वजीराला संशयावरून मृत्यूदंड दिला आणि त्याच्या जागी 1579 साली सलबत खानाची नेमणूक केली होती. फायनली आमची तळेगाव ते अहिल्यानगर ही ट्रिप सुफळ संपूर्ण झाली आहे. आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि 11 वाजता आम्ही अहिल्यानगर येथे पोहोचलो व तेथे दिवसभर फिरून नाश्ता, जेवण प्लस चांद बिबी महल पाहून रिटर्न आम्ही निघालो तिथून 3 वाजता आणि घरी आलो संध्याकाळी 8 वाजता. कारण संध्याकाळी आरामात फिरत फिरत आम्ही आलो. तर ही ट्रिप मस्त होती. तर तुम्ही ही नक्की जा, एन्जॉय करा. बाय.